अरे दाद्या, नको रडू, जाऊ दे. तिची पण काहीतरी कमजोरी असेल ना, म्हणून ती अशी बोलली असेल. पण 2 दिवसापूर्वी बोलली करेल तर तुझ्याशीच लग्न करेल असं बोलत होती, आणि आज असं कसं बोलू राहिली ती. मला तर वाटतं तिला त्या सरपंचाच्या मुलाचा पैसा, पण नाही, असं नाही होऊ शकत ग. मी तिला चांगलं ओळखतो. पण दादा, तू तिला बोललास ना मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तरी पण ती अशी का बोलली असेल? मला तेच कळू नाही राहिले. ती बोलते मी त्या सरपंचाच्या घरी सुखी राहील, आणि 2 दिवसापूर्वी बोलली आणि मला आंधळा पांगळा चालेल पण त्याच्यासोबत लग्न नाही करणार. दादा, तुला असं वाटत नाही का ही मामाची शाळा असेल? मला तर असंच वाटू राहिलं, पण सवडी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ग. अरे दादा, असं होऊच शकत नाही. तिला तो सरपंचाचा मुलगा आवडला असेल, आणि ती तशी नाही आहे जी पैशावर भाळेल. मला आता काहीच कळू नाही राहिलं नेमकं. अरे तू तिला पुन्हा समजावून सांग ना, ती फक्त तुझंच ऐकेल. अगं, पण ती बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे आता. अरे तू तिला क्लासवर जाऊन भेट ना, आणि शेवटचं भेटायचं असं सांग, बरोबर ऐकेल ती. बघतो. राम राम. राम राम. ये आज लय लांब आला अण्णा. हा, थोडं सरपंचाकडे काम होतं. हा, सरपंच आता त्या वल्ल्या मला जायले येईलच तो आता 10-20 मिनिटात. खुशाल आहे ना सगळे? हो हो. पिकं पाणी? काय आता पाऊस, पण थोडं पावसा पाण्याचे दिवस आहे. पिकं उभे करायचे, ते चालू आहे शेतीचे काम. हो, बरं आहे, बरं आहे. अरे तुझ्याकडं एक पुतणी म्हणते तुझी एक, हा आहे ना. तिची शाळा बिळा भरपूर झाली का? हा, शिक्षण झालंय, आता ती घरी आली. मग तिचं काही लग्नाचं बेत आहे का? म्हणूनच मग मी सरपंचाकडे आलो होतो थोडस त्याच्यासाठी. अण्णा करता. अण्णा करता? हा, अण्णाला द्यायची? हा चालू आहे असं म्हणतो. अरे अण्णा तो टुकार पोरगा. अरे हा अण्णा 10वी मध्ये 3 पाळ्या बसला. घरी काही काम धंदा करायचा तर तो सुद्धा करीत नाही. काहीच नाही, फक्त लढाई आणि भांडणं. हा काहीच लायकीचा नाही. तेव्हा त्याच्याबद्दल आपलं डोकं नाराज आहे. काय करतो का रे? त्या घरच्या जमिनीत बिअर बार टाकील म्हणतो. हा, तसं काही करायचं नाही. मला काय करायचं ते मी करणार आहे. पप्पाला विचारलंय मी. पप्पा सुद्धा काही करू शकत नाही. त्या जमिनीत मी वारकऱ्यांकरता धर्मशाळा बांधणार आहे. चला येऊ का? हा ये. याला देऊ नको, एखाद्या गरीबाला दे, पण चांगल्या पोराला दे शिक्षण वयर. बरं. हा कायच लायक नाहीये.